मग सर्वांचं आपल्या नवीन ब्लॉगमध्ये मनापासून स्वागत. तर गाईज मी सकाळपासून टी व्ही लावण्याचा प्रयत्न करते, म्हणजे टी व्हीमध्ये यूट्यूब तर चालूच होत नाही आहे. काय झालंय तिथे दाखवते की नेटवर्क एरर आहे. नेटवर्क तर आहे, फोन छान चालत आहेत, पण टी व्हीला काय प्रॉब्लेम झाला आहे. कदाचित नजर लागली टी व्हीला. मी खूप वेळा ट्राय केला चालू करण्याचं, पण होतच नाही आहे. मी आजचा ब्लॉग पण नाही बघितला कालचा, म्हणजे आणि काल रात्री लाईट झोपायच्या टायमिंगला 12 वाजता आली आणि तोपर्यंत माझ्या फोनची चार्जिंग पूर्ण संपली होती, पूर्ण. म्हणलं ब्लॉगच नाही केला मी तेव्हा. आणि आज लिस्ट लागली, ठीक आहे पहिली. तर मला झील कॉलेज लागले आणि ते झील कॉलेज आम्हाला घ्यायचं नाही, कारण खूप दूर आहे. एवढं दूरचं कॉलेज नाही घ्यायचं. अरे यार, टी व्ही चालूच होत नाही. आज दिवसभर कसं सर्वाईव्ह करणार आहे मी. आणि आज सकाळपासून मी एवढं काम केलं आहे, ठीक आहे, एवढं काम केलं. मी सकाळी लवकर म्हणजे हर्षला उठवल्यापासून मी एवढं काम केलं आहे. हर्षला पप्पाला टिफिन दिला आहे, नाश्ता दिला आहे बनवून, मी स्वतः बनवला आहे, ठीक आहे. आणि बस, आणि काय नाही. टी व्हीला काय झालं असेल बरं, मी तोच विचार करते. अरे देवा, मी दूध ठेवलं होतं, लक्षातच नाही मला. देवा, दूध खराब होण्याचे चान्सेस आहेत, कारण पप्पांनी पातेलच धुतलं नाही. आय मीन पप्पांनी दूध आणलं आणि डायरेक्ट कालच्याच पातेल्यात टाकलं दूध. म्हणजे खराब होऊ शकतं, त्याच्यामुळे पटकन मला. तर गाईज फायनली आपली टी व्ही चालू झालेली आहे आणि माझ्या चेहऱ्यावरचा आनंद बघा टी व्ही चालू झाल्यानंतरचा. आणि मम्मी आजारी, त्याच्यामुळे एवढं स्वयंपाक वगैरे मला करायला लागलं, ठीक आहे. तर मी काय काय बनवलं तुम्हाला सांगते. भाकर बनवली आहे मी आज, चपाती बनवली आहे, डोसा बनवला आहे आणि चहा बनवला आहे, ठीक आहे. आणि त्याला काय म्हणतात मम्मी, ते पापडाच्या चुराला चटणी. हां ठीक आहे, चटणी बनवली आहे, ठीक आहे. आणि मी दोन हाताने एवढं केलं आहे माहिती आहे. एका गॅसवरती भाकर तर एका गॅसवरती चपाती, हे असं होतं. मी एवढी थकली आहेत आता, बास. एवढंच काम करू शकते मी, याच्या पुढं नाही करू शकत. मम्मीला सेल्युटी बाई माझा, की कसं करते ती. घरात पण राहते एकटीच, काम पण तीच करते सगळं. मम्मी आजारी आहे म्हणून मला करायला लागतंय. तर मला करण्यात काय प्रॉब्लेम नाही, पण एवढं मी रोज नाही करू शकत. आहे ना मम्मी. तर हे मी असं कधीतरीच करू शकते, एवढीच कॅपॅसिटी आहे आपली. तर आज सकाळी उठल्यापासूनच मला किचनमध्ये लावली यांनी सगळ्यांनी. तर काहीच टी व्ही जेव्हा चालू झाली त्यानंतर मी बघत बसले, कारण त्याशिवाय दिवस चालू कसा होणार ना माझा. तर आत्ता मम्मीने मला चहा बनायला लावला आहे. तर ती आजारी असल्यामुळे मी तिला कोणतीही गोष्ट नाही म्हणू नाही शकत. त्याच्या प्रत्येक होला हो म्हणायला लागतं आहे मला, कारण ती आजारी म्हणून. आणि आधी आपण आहे ना, चहा बनवायच्या आधी आहे ना खिडकी उघडूया. काल इथे पाल आलती आणि मला वाटलं की जाळीच्या पलीकडनं आहे, पण ती जाळीकडच्या अलीकडनं होती. आणि इतकी डचकली नाही मी, अशी ती हल्ली थोडीशी. लास्ट टाइम पण एकदा असं झालं, साप होता, सापाच्या शेजारी गेले, मला वाटलं की दोरीच आहे आणि निघाला साप. म्हणजे तो साप लिटरली आतमध्ये आलता घरामध्ये. आणि जेव्हा तो खायला मी साप, आणि पप्पाला सांगितलं की साप आला, मला सांगता येत नव्हतं की साप होतो. तर मम्मी होत होतं. मला एक गोष्ट दाखवते मी. तर इथे जे हे दिसतंय का लिस्ट, ती लिस्ट पप्पांनी लावली आहे. जोपर्यंत त्यांना म्हणजे जोपर्यंत मला एखादं चांगलं कॉलेज भेटत नाही तोपर्यंत त्यांना सुख भेटणारच नाही. त्यामुळे ते सकाळी उठलं की ते पहिलं ती लिस्ट बघतात आणि म्हणतात कधी कॉलेज सुरू होतं एकदाच तुझं, लवकरच होईल. जे एकदा चालू झालं कॉलेज, सकाळी उठा जा उठा जा उठा जा. आता एक कॉलेज असं होतं PICT, ते 1 सेकंड जरी लेट झालं तरी हाकलं होतं. म्हणलं असं तर मी रोजच घरी येईल, एक दिवस पण मला कॉलेजमध्ये नीट नाटका स्पेंड होणार नाही. आपला हर्ष आलेला आहे घरी. हर्ष हाय. हाय.
तर आजचा दिवस कसा गेला सांगशील का जरा आम्हाला? चांगला होता, खूप छान होता. खूप छान होता. ओके. तर गाईज आपल्या घरी पुदिना आलाय, ठीक आहे. आता हे पुदिना मी परत टेरेसवरती लावणार आहे, म्हणजे कसं नेक्स्ट टाइम आहे ना आपल्याला आणायची गरज पडणार नाही. तर लास्ट टाइम पण मी असंच लावलं होतं, बट ते आता येत आहे, असे छोटे छोटे असे पत्ते आले त्याला. हे जर लावलं तर आणखीन जास्त ॲड होतील. तर चला आपण टेरेसवर जाऊया. आणि आता 8:15 वाजले रात्रीच्या, ठीक आहे. आता चालू आहे. आधी सॉक्स काढते मी, कारण बाहेर थोडासा पाऊस पडतोय, पावसामध्ये सॉक्स खराब होतील. सॉक्स काढलेत, आपण जाऊयात वरती. आपण जाणार होतो पुदिना लावायला, तर कॅन्सल झाले कारण माझ्या आता जस्ट पायाला थोडंसं लागलंय. तर स्टूल लागला, अर्शला उठवायला गेले आणि तो थोडंसं असं लागला. तू उठणार आहेस की नाही दादा? किती वेळ झाला आलाय? किती वेळ झाला? हो का, नार खायला आलायस तू. हर्ष मला म्हणतोय की चेस खेळतो, मला चेस नाही खेळायचं कारण माझे पाय दुखत. तर पायाचा म्हणजे हाताचा काय संबंध आहे मला हे नाही, मी असं पायाने खेळणार ना चेस. बघ असं ठेवणार आहे. अरे हे बघा, उद्या आता दिदी आहे ना पायाने खेळणार, ठीक आहे. असं बघ, असं लगे पायाने ठेवणार. हात नाहीत ना दिदीला, आता हात कापलेत ना. इकडे तू कॅमेरा नको पकडू, हात तुझे पायानेच पकडते. पकड बरं पकड. आता कॅमेरा तर काहीच माझ्यासोबत चेस नाही खेळत. अरे पाय पाय दुखत आहेत कारण माझे. पायाचा हाताचा काय संबंध आहे? खूप संबंध आहे. मला बसून सुद्धा वाटत नाही. रोज रोज चेस खेळून पण माझ्याकडे एवढी बुद्धी पण आहे रे, चेस मध्ये बुद्धी वापरायला. दमलाय का? दमलाय काय? सकाळी लवकर उठते ना. मग मी पण उठले होते. तू दुपारी झोपूनच असतेस आणि घरीच असतेस तू. मी बाहेर झोपले का आज दुपारी? नाही घरीच असते. मला मम्मी झोपूनच दिलं नाही. तू काय तिथून इथं हा तिथून इथं पण पाय दुखतात नाही तिथं काढायला पण. बघ मी किती गोर आहे, बघ तुझ्यापेक्षा गोर आहे. आम्ही तू फॉरनर आहे, आम्ही काय, आम्ही बघ मी काय आहे बघ. बघा गाईच कोण काळे. मी कुठे कॉलेज, म्हणून मी उद्या सुट्टी घेतली. मी एवढे एक्साइटेडच नाही आता त्या कॉलेजमध्ये जायचं. एवढी मोठी प्रोसेस कुठे असते का? आणि मी उद्या शाळेत जाणार ना. मी सोडणार तुला? नाही जाणार. जायचं मी बाहेर राहते, मला तुला बी बाहेर घरात ठेवणार का? मी बाहेर पाठवणार आहे शाळेत. जायला मला एक दिवस सुट्टी घेऊन जाणार. काय संबंध? संडेला नाही का सुट्टी? ठीक आहे जातो. मला उद्या चेस प्रॅक्टिस यायला पण येते आणि सोडायला पण येते, ठीक आहे. अहो बाकी काही नाही गाईज, नाही ना गाडी चालवायची काही नाही. मी तुम्हाला सांगतो ना, मला लायसन्स नाहीये तरी पण मी पोलिसांच्या शेजारून गाडी घेऊन जाते. गुड मॉर्निंग गाईज. तर आज मी चालली आहे कॉलेजमध्ये, कॉलेज बघायला. अरे तर हर्ष इयरिंग्स घालतोय, जो की मी त्याच्याकडनं घालून येते, कधी स्वतः घालतच नाही. अरे टोचतंय ना ते. फायनली माझे इयरिंग्स घालून झालेत. थँक्यू हर्ष. वेलकम. आज स्कूलला नाही जायचं, चल मी तुला सोडून येते. संपली असेल भरली असेल आता जस्ट अर्धा तास सुटून आता शाळा. हा अर्धा तास. 12:30ला सुटते ना शाळा? नाही 11:30. 11:30ला विसरले मी. आपण जाऊस तर मग 11 वाजता. मग काय अर्धा तास तुला असंच पारूसच घेऊन जाईल. काहीच आपण चाललोय आता कॉलेजमध्ये. काहीच आता मी CUP मध्ये आली आहे. तर आधी CUP ला आले, तर ते ISSMS ला येईल, ते बरेच CUP ला आलेत. तर असं चान्सेस आहेत की मला CUP ला लागेल. सिव्हिलला जर सिव्हिलला लागलं तर आम्ही इथेच येणार आहे, नाही लागलं तर मग ISSMS लाच घेणार आहे.
तर आत्ता मी स्वेटर घेऊन आले. मला वाटलं की थंडी वगैरे वाजेल म्हणून मी स्वेटर घेऊन आले, पण मला गरम होते. तर आता चालली आहे मी घरी. पण एवढे खुश झालेत की मला CUP-ला लागणार आहे. खूप खुश झालेत. तर त्यांचा आनंद काही मावत नाही आहे. तर त्यांची अशी इच्छा होती की इथं CUP-ला लागावं किंवा मग AISMSला. चांगलंच लागतं आहे, तर गव्हर्मेंट कॉलेज आहे. चालली आहे मी घरी. आता मी घरी आली आहे. तर उद्या बाहेर पण जायचं आहे, त्याच्यासाठी आपल्याला उद्याची तयारीसुद्धा करायची आहे. तर त्याआधी मी चेंज करते आणि मग उद्याची तयारी करूयात.